ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 36. मित्र आणि राजा. स्वामी, कृष्णाच्या बालक्रीडा तसंच धाडसी कृत्य, गोपाळ या नात्याने त्याने व्रजवासी मित्रांबरोबर घालवलेले दिवस, वृंदावनातील लताकुंज आणि अरण्यात घालवलेली 11 वर्ष या सर्वांबद्दल, त्यांनी मथुरेच्या तुरुंगात निवडलेल्या जन्मापासून ते तिथे येईपर्यंत असं मला सर्व ऐकायचं आहे. परीक्षिताने अशा रीतीने विनंती केल्यावर शुकाला अत्यंत आनंद झाला. तो हसला आणि म्हणाला, त्या ईश्वरी गोपालाने ज्या लीला केल्या त्यातील प्रत्येकाच्या माधुर्याने मन भरून जातं, पण त्या सर्वच सांगता येणं शक्य नाही. व्रजवासी गोपाल ज्यांना हा आनंद लाभला ते खरोखरीच भाग्यवान. माणसाचं नाव, त्याचा देश, त्याची जात, त्याचा व्यवसाय, त्याची वृत्ती या बाह्यभेदांकडे ईश्वर लक्ष देत नाही. कोणत्याही हेतूने माणूस त्याच्याकडे गेला तरी तो त्याचं स्वागत करतो, त्याला जवळ घेतो, त्याच्या इच्छा पुरवतो आणि आनंद देतो. हे गोपालाचं स्वरूप होतं. त्याचे पिता वसुदेव यांनी जेव्हा त्याला नंदाच्या घरी सोडलं तेव्हापासून कृष्णाने नंदाला मोठा आनंद दिला आणि कृतज्ञतेचा जयघोष हा बालकाच्या दैवी शक्तीचा प्रभाव म्हणून त्या घरात प्रतिध्वनित होत राहिला. वाढत्या सौंदर्याने तो दिवसेदिवस मोठा होत होता. मायेचा सर्वात लाडका निधी म्हणून तो तिच्या मांडीवर खेळत होता. चिमुकल्या पायांनी दार ओलांडत होता. आपल्या आईवडिलांचं बोट धरून धाडसाने थोडी पावलं टाकत होता. कंसाने सतत पाठवलेल्या अनेक मृत्यूदूतांपासून वाचवण्यासाठी माता पिता त्याला दृष्टीआड करत नसत. त्यामुळे ते त्याच्यापर्यंत पोचू शकले नाहीत, तरी तो स्वतःच कोणत्या तरी कारणाने त्याच्यापुढे जायचा. तो पुढे जाऊन त्यांना भेटायचा, स्वतःची ओळख करून द्यायचा. गोपालाला, जो विश्वाचा पोषण करता आणि रक्षण करता आहे, त्याला कोण लपवू शकणार? कोण त्याला दूर नेऊ शकणार आणि कसं? ओह परीक्षित, ही सर्व ईश्वरी लीला आहे. दिवसेदिवस मोठा होत असताना आपल्या गोपाल सवंगड्यांबरोबर तो पवित्र यमुनेच्या काठी वाळूवर खेळायला जात असे. त्याला थांबवण्याचा प्रयत्न मातापिता करत, पण त्यांना ते शक्य होत नसे. मित्रांबरोबरच गायींनाही कुरणात तो घेऊन जात असे. स्वच्छ आणि गोंडस गायी आणि वासरांच्या कळपात मध्यभागी उभा असलेल्या त्याला पाहणं हे मोठं सुखद दृश्य होतं. सर्व दृश्यांचं दृश्य डोळे बघत असत. राजा, स्वतःशीच चित्र काढून बघ. पांढरा शुभ्र गाई वासरांचा कळप आणि मध्ये ते कृष्ण बालक, ते सर्व त्याच्या अगदी जवळ ओढले गेले होते. त्याला सोडून त्या कुठेही दूर जात नसत. कृष्णही त्यांना सोडत नसे, कारण स्वतःच्या भावा बहिणींप्रमाणे किंवा स्वतःच्या मुलांप्रमाणे त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्याच्या हाताचा हळूवार स्पर्श त्यांच्या पाठींना झाला की वासरं आणि त्यांच्या माताही स्वतःचं भान विसरत, तोंड उघडं टाकत, शेपूट उंचावत, जीभ लपलप करीत प्रेमाने त्याचा चेहरा आणि हात चाटत. गोपालसुद्धा त्यांची मान हळूच पकडून त्यांना आनंदाने इकडून तिकडे झोके द्यायचा. त्याचे डोळे मिटलेले असायचे. त्याचं मुख तेजस्वी हास्याने झळकत असे. वासरंसुद्धा अजून नुकत्याच उगवत असलेल्या शिंगाच्या टोकांनी त्याच्या मृदू शरीराला स्पर्श करीत. यमुनेच्या ताज्या तवान्या थंड वाळूमध्ये दिवस रात्र न मोजता आपल्या मित्रांबरोबर, वासरांबरोबर डौलदारपणे खेळत असे. त्यांना बोलावण्यासाठी त्याच्या मातापित्यांना सेवकांना पाठवावं लागे आणि त्यांना इच्छेनुसार घरी पोचवावं लागे. घरी आणि बाहेर असे दिवस जात असताना तो खूप आकर्षक मुलगा दिसू लागला. मातापित्याकडून अपेक्षा नव्हती, तरीही तो गोठ्यातून गायी वासरं मुक्त करून गावातील गुरांच्या मार्गानेच त्यांना घेऊन जायचा आणि समाईक रस्त्यावरून हिरव्यागार कुरणाकडे न्यायचा. इतर मुलांप्रमाणे त्याच्या खांद्यावर काठी असे. मस्तकाला लांब वस्त्राचं पागोटं बांधलेलं असे. अत्यंत आत्मविश्वासाने चालत असताना तो सिंहाच्या छाव्याप्रमाणे डौलदार दिसे. आपल्या मित्रांबरोबर तो गमतीने खेळत असे. आपला डावा तळवा डाव्या कानाशी नेऊन तो अत्यंत मधुर गाणी म्हणत असे. ते ऐकून ज्या गायी उत्साहाने गवताला चिकटलेल्या असायच्या
त्या प्रवेशाला कंटाळल्याप्रमाणे थांबायच्या. अत्यंत आनंदाने एकटक बघत ते ईश्वरी गीत ऐकत उभं राहत कान उंच करायच्या. नाहीतर आनंदाचा संदेश ऐकायचा राहून जाईल ना. डोळेही अर्धवट मिटलेले, जणू ध्यानाला मग्न असल्याप्रमाणे. दूध पिण्यास उत्सुक असणाऱ्या वासराने कासेला स्पर्श केला, पण दूध पिण्याऐवजी ते कृष्णाच्या गाण्याचे स्वर पिऊ लागले. बघणाऱ्यांच्या दृष्टीने हे अतिशय रोमहर्षक दृश्य होतं. राजा, गोपाळाच्या लीलांची संख्या आणि स्वरूप मी तुला सांगू शकत नाही. सर्वच अद्भुत, चकित करणाऱ्या आनंदाने परिपूर्ण आणि आनंद देणाऱ्या होत्या. काही वेळा तो सवंगड्यांना आव्हान द्यायचा आणि हातातली काठी अशी फिरवायचा की ती काठी दिसायचीच नाही. ते पाहून सगळे मित्र त्याच्याभोवती जमत आणि त्याने ते आम्हालाही शिकवावं अशी विनंती करत. जो हे सर्व विश्वच त्यातील वस्तूंसह वेगाने फिरवतो, त्याच्या दृष्टीने काठी फिरवणं म्हणजे फार मोठं कृत्य नाही. पराक्रम असा शिकवता येत नाही. आपल्या मित्रामागचं हे सत्य त्या बिचाऱ्या मित्रांना समजायचं नाही. बहुतेक वेळा तो झाडांवर खेळायचा. चोराचा शोध. जेव्हा पाठलाग करणारा त्याच्या मागोमाग आला की तो एकदम वरच्या फांदीवर जायचा. ती फांदी इतकी बारीक आणि नाजूक की त्याच्यावरून खार गेली तरी ती हलायची. त्यामुळे त्याला पकडता यायचं नाही. खरोखर त्याला कोण पकडू शकणार? केवळ शुद्ध हृदय असलेलाच त्याला पकडू शकेल. सगळ्यांना दिसायचं की गोपाल जंगलात, लताकुंजात त्याच्या मित्रांबरोबर आहे. तो त्यांच्याबरोबर खेळत असणार, त्यांना आनंद देत, व्यवहारातले विनोद आणि आनंदी खेळ खेळत. तो त्यांच्याबरोबर हिंडत असणार, आपले हात त्यांच्या गळ्याभोवती प्रेमाने टाकत. पण एका क्षणात तो दिसेनासा होऊन दृष्टीपलीकडे जाईल. दरम्यान तो त्यांच्यासमोर वेगळ्याच पोशाखात येईल आणि त्यांना तो अनोळखी वाटे. त्याच्याशी ते बोलतही नसत, पण हास्याचा फवारा सोडून तो सगळ्यांना चकित करी. अरे मीच आहे, तुम्ही मला ओळखलंच नाही. सगळ्या मुलांना खूप आश्चर्य वाटे, काही वेळा भयही. दिवस असा मावळायचा. संध्याकाळ आली की मित्रांबरोबर अगदी निष्पापपणे, जणू त्याचा समतोल ढळण्याजोगं काहीच घडलं नाही असं भासवत तो मित्रांबरोबर घरी परत येई. काही विशिष्ट दिवशी माता त्याला घरीच थांबवायची, कुरणाकडे जाऊ द्यायची नाही. त्या दिवशी गुराखी मुलं, गाई, वासरं हे मोठ्या दुःखाने जड पावलांनी सावकाश कुरणाकडे जात. वृक्षाखाली शांतपणे एकेकटेच बसत, काही न खाता न पिता, पण डोळे मात्र आनंद कृष्णाच्या येण्याकडे. केवळ तोच त्यांच्यामध्ये चैतन्य आणू शकत होता. काही दिवसांनी त्या दुष्ट कंसमामाने आपले दूत, वेषांतर केलेले राक्षस, खेळणी, मिठाई असं सर्व पाठवलं. सर्व मुलं त्या विक्रेत्यांभोवती जमली आणि त्यांना हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती विचारू लागली. मात्र तो राक्षस कृष्णाला पकडायची संधी शोधत होता. तो जवळ कधी येतो याची तो वाट पाहत होता. कृष्णाने ती खेळणी, मिठाई यांच्याकडे लक्षही दिलं नाही. कृष्ण संध्याकाळपर्यंत वाट पाहत असे आणि नंतर त्या दुष्टांजवळ जात असे. त्यांना वाटावं की आता तो आपल्या जाळ्यात अडकेल. मात्र त्यांच्यावर झडप घालण्यासाठी, त्यांचे तुकडे तुकडे करण्यासाठी आणि ते दूर फेकून देण्यासाठी तो थांबत असे. त्याच्या अशा धाडसी कृत्यांनी आश्चर्य, भीती, अद्भुतता यांनी लोक भरून जात आणि संकटातून सुटल्यावर त्यांना आनंद मिळे. एके दिवशी त्या गावात आंबे पूर्ण भरलेल्या गाड्या आल्या. कंसाच्या राक्षस दूतांचा हा दुष्ट डाव आहे हे कृष्णाला माहीत होतं. त्यामुळे त्याने फळं घेतली आणि ती आणणाऱ्यांना मारून टाकलं. मामाने पाठवलेली फळं कशी नाकारायची असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने ती स्वीकारली. पण काय घडलं ते सांगायला सुद्धा कुणालाही जिवंत परत पाठवलं नाही. दुष्ट कामगिरीवर मामा ज्यांना पाठवत होता त्यांचं नशीब असं होतं. राजा, त्या दिवसापासून भगवंताने व्रजभूमीवर राहायला सुरुवात केली. ते स्थान धनदेवी आणि कल्याणी लक्ष्मीच्या संपत्ती स्थानात बदललं. असं वाटत होतं की ती आपलं सुंदर स्मितहास्य तिथे पसरत आहे. तिथे हजारोंच्या संख्येने गोधन होतं. दही, दूध, लोणी यांची उणीव तिथे कधी नव्हती. इतकंच नाही तर त्या गोष्टी इतक्या भरपूर होत्या की ते सर्व खायचं कसं किंवा ठेवून कसं द्यायचं हे समजत नव्हतं. गोपालाचं गायींवर इतकं प्रेम होतं
की या मूल्यवान गोष्टी टाकून द्यायची कल्पनाच त्याला सहन होत नसे. त्यामुळेच आपल्या स्वतःच्या पोटात तो आनंदाने का स्वीकारायचा याचं ते कारण होतं. हे कृपाकर्म त्याच्या नावाच्या मुळाशी होतं, नवनीत चोर. अशा प्रकारची त्याची नावं पडत असलेली पाहून भगवंतच कृष्ण रूपाने पृथ्वीवर आला आहे हे इंद्राला जगाला दाखवून द्यायचं होतं. तेव्हा त्याने अशी परिस्थिती निर्माण केली की व्रजवासी लोकांनी इंद्रपूजा केली नाही. त्यामुळे इंद्राने पावसाचा प्रचंड वर्षाव करून प्रत्युत्तर दिलं. मग कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून पावसाच्या वर्षावापासून गुराखी, गायी यांना आश्रय दिला. हा सर्व एका लीलेचा भाग होता. इंद्राच्या मनात क्रोधाची किंवा सूडाची भावना नव्हती. तसंच कृष्णानेही पूजेचा त्याग करण्याचा सल्ला दिलेला नव्हता. ईश्वर आपल्यामध्येच आहे हे लोकांनी ओळखावं म्हणून अशा चमत्कारांचे संकल्प होतात. अंतर्यामी काही हेतू असल्याखेरीज काहीही घडत नाही हे अशा प्रसंगांनी दृढ होतं. मध्येच परीक्षित आनंदी उद्गारांनी म्हणाला, "ओह, या लीला किती मधुर आहेत. त्या क्रीडा, खोड्या, त्या ईश्वरी बालकाच्या, गोपालाच्या, जेवढं ऐकावं तेवढी भूक वाढते. स्वामी, मला आणखी काही सांगा आणि मोक्षावस्था प्राप्त होऊ द्या." जय साईराम.